4-5 वर्षापासून मुलं तयारी करतात, आई वडील त्यांना मेहनतीने कोचिंगला पाठवतात. तुमचे पोरं जर नीट पेपर लीक होऊन जातात ते डिप्रेशन मध्ये येतात का नाही येतात? येतात. जर समजून घ्या, तुमचे पोरं जर आत्महत्या करत असतील तर मग तुमचं काय असेल, स्टँड तुमचं काय असेल? ही सरकार बदलली पाहिजे. तुम्हाला माहितीये या नीट पेपर लीक मुळे किती विद्यार्थी आत्महत्या केले? ते 5-6 वर्षापासून संघर्ष करत होते, अभ्यास करत होते, रूमवर रात्रंदिवस अभ्यास करत होते आणि पेपर लीक झाला. कोणामुळे? या शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानजीमुळे. तुम्ही बघितलं असेल की नीट पेपर लीक सरकार, नीट पेपर लीक होते, सीबीएसई मध्ये घोटाळा होतो, अनेक पेपर मध्ये घोटाळा होतात. आणि जो शेतकरीचा मुलगा असेल, जो दलितचा मुलगा असेल, आदिवासीचा मुलगा असेल, तो रात्रंदिवस मेहनत करतो आणि ही सरकार पेपर लीक सरकार करते, पेपर लीक करते. तुम्हाला माहिती असेल या नीट पेपर मध्ये 2026 मध्ये 22 लाख विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला आणि पेपर दिला आणि काय झालं? पेपर लीक झाला. मित्रांनो, ही पेपर लीक सरकार आपल्याला बदलायची आहे. आणि हे धर्मेंद्र प्रधानजी काय म्हणतात माहितीये? जेव्हा मीडियावाला त्यांना विचारतात, त्यांची बाईट घ्यायला येतात, तेव्हा ते काय म्हणतात? नहीं, एनटीए तो अच्छे लोगों के हाथों में. अरे भाई, अच्छे लोगों के हाथों में तो पेपर लीक क्यों हो रहा, ये भी बताओ ना पहले. पेपर लीक अच्छे लोगों के हाथ में रहती तो नीट का पेपर नहीं होता. साथियों, इसीलिए हम सबको उठना पडेगा. आणि मी माझ्या बांधवांना सांगू इच्छितो की आम्ही जोपर्यंत रस्त्यावर आहे, जोपर्यंत एनटीए सारखी घोटाळी संस्थाला बॅन केलं पाहिजे आणि या धर्मेंद्र प्रधानजींना बॅन केलं पाहिजे, यांना राजीनामा दिला पाहिजे. आणि जोपर्यंत इकडे कलेक्टर येत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही, हे तुम्हाला गॅरंटी देतो. आम्ही उठणार नाही. तुम्ही तुमचं काम करा, आम्ही आमच्या पद्धतीने काम करतो. आणि आमची एकच मागणी आहे, एनटीएला बॅन करा आणि धर्मेंद्र प्रधानजींना राजीनामा द्या. धन्यवाद. आंदोलन केलं जात आहे.